चला पहा लक्षात इकडे. कालची सरासरीची थिअरी आपली, त्याच्यानंतरचं बेसिक होमवर्क आणि खऱ्या अर्थानं पहिले 5 क्वेश्चन जे पुन्हा आपण सोप्याकडून कठीणाकडे चाललो आहे. त्याच्यातले 5 प्रश्न मी तुम्हाला दिली होती. ते 5 प्रश्न पुन्हा एकदा समजून घेऊ, लक्षात घ्या. त्यानंतर मग पुढचं बघूच. त्या 5 पैकी पहिला आहे दुसरा. 14 संख्यांची सरासरी 15 आहे. त्यात 15 ही संख्या मिळवली तर सरासरी किती होईल? बरोबर ना? अगदी सोपं आहे, लक्ष द्या. पहिला आहे 14 संख्यांची सरासरी किती आहे, म्हणजे 14 गुणिले 15 किती येणार? 210. हे नंबर एक क्लिअर आहेत का? चला होला हो लावायचं नाही बरं, कारण पहिला प्रश्न आहे शाब्दिक उदाहरणाचा. कालचं बेसिक होतं, आता त्याच्या पुढे जाऊ आपण ॲडव्हान्सकडे. ठीक आहेत ना? 14 संख्या आहे, घटकांची संख्या 14 झाली, त्या सगळ्यांची सरासरी 15 म्हणजे त्यांची टोटल झाली 210. हे क्लिअर आहे. एकूण बेरीज त्यामध्ये किती मिळवले आपण? मग मला सांगा, ह्या 210 मध्येच आपण जर 15 मिळवले तर या ठिकाणी किती होणार? 200. जर 15 मिळवले म्हणजे एक संख्या मिळवली की नाही तुम्ही? एक संख्या मिळवली, याचा अर्थ 14 मध्ये तुम्ही एक संख्या मिळवली म्हणजे घटकांची संख्या किती झाली? म्हणजे अर्थातच ह्या 15 संख्यांची सरासरी काढायचं म्हटल्यानंतर ह्या सगळ्यांची टोटल भागेला संख्या किती आहे? 15. 15चाच वर्ग आहे तो, म्हणजे याचं उत्तर किती येणार? 15. हे त्याचं उत्तर असेल. पहिला प्रश्न क्लिअर आहे 5 पैकी? 5 पैकी पहिला क्लिअर आहेत का? नक्की. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. चला यस, एक सेकंड. चलो तिसरा प्रश्न वाचायचा बरं. प्रश्न काय म्हणतो बघा. एका शहरात पहिल्या 12 दिवसात सरासरी 6 mm पाऊस पडला, लक्षात घ्या. पण पुढील 8 दिवसात पाऊस कमी झाल्यामुळे पावसाची एकूण सरासरी, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, एकूण सरासरी किती झाली? 5.4 झाली. तर नंतरच्या 8 दिवसातील सरासरी किती असेल? लक्षात ठेवा. अगदी सोपा आहे प्रश्न, वाचायचा आहे. शाब्दिक उदाहरणाचा कुठलाही पार्ट असो, पहिलं काम आहे प्रश्न व्यवस्थितपणे वाचणे. ठीक आहे? मग त्याला समजून घ्या. तो सोपा आहे कठीण आहे त्याच्यावरून त्याचं मूल्यमापन करू नका. जर ॲडव्हान्स क्वेश्चन आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवायचे असतील तर जे सोपे आहे त्याच्यावर पहिल्यांदा चांगलं काम करा, लक्षात घ्या. ठीक आहे? काय म्हणतोय तो, त्याचं ॲनालिसिस करा पूर्ण. एका शहरात पहिल्या 12 दिवसाचं सरासरी तापमान पाऊस किती आहे? 6 mm. लक्षात घ्या. 12 दिवसातील, पहिल्या 12 दिवसाची सरासरी, थोडं शॉर्टकट घेतं, पाऊस वगैरे शब्द लिहायची गरज नाही. पहिल्या 12 दिवसाची सरासरी किती आहे? सरासरी आहे बघा इथे 6 mm. हे क्लिअर आहे? 6 mm हे तर क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ पहिल्या 12 दिवसातील एकूण पाऊस म्हणजे 12 गुणिले 6 बरोबर 12 सकम 72 mm हे झालं पहिलं. हे क्लिअर आहेत का? प्रश्न वाचायचा, समजलं ना? मोठ्या प्रश्नात शिकायला भेटत नाही, लहान प्रश्नातून आपल्याला शिकायचं असतं, लक्षात घ्यायचं. पुढं काय म्हटलं बघा. पण पुढील 8 दिवसात पाऊस कमी झाला आणि त्यामुळे पावसाची एकूण सरासरी कशी झाली? 5.4. ही एकूण सरासरी, याचा अर्थ किती दिवसाची? नाही, इथंच तर गफलत होते. एकूण हा शब्द वापरलेला आहे, इथं थोडं ट्रेस द्यायचं, इथं थोडं लक्ष द्यायचं. बघा, एकूण सरासरी 5.4 झाली म्हणजे याचा अर्थ 20 दिवसाची सरासरी कमी झाली. ठीक आहे ना? हा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. बघा, परंतु पुढील 8 दिवसात पाऊस कमी झाल्यामुळे, पुढील 8 दिवसात पाऊस कमी झाला, त्यामुळे एकूण, याचा अर्थ होतो 20, एकूण 20 दिवसाची सरासरी हे किती झाली? 5.4 झाली. हे क्लिअर आहे सर्वांना? 5.4. पेपरला लिहिणार का एवढं मोठं वाक्य? नाही. ह्यात हे आपण बॅचमध्ये शिकतोय, उद्या वाचायसाठी लागेल ना काहीतरी. ठीक आहे ना? थिअरी कशी असते, प्रश्नाचं उत्तर का बरं घेतलं, शिकताना आपण डिटेलमध्ये मांडतो यासाठी, कारण तुम्हाला घरी अभ्यास करता यावा. ठीक आहे ना? पेपरला एवढं मांडायचं कामच नाही, धाडधाड सोडवायचं. ठीक आहे ना? 12 गुणिले 6 72 mm. पुढचा पाऊस 8 दिवसात कमी झाला, सरासरी 5.4 झाली. 5.4 गुणिले 20, दोघातला डिफरन्स क्लिअर आहेत ना? सरळ उत्तर निघून जाईल, लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ का 5.4 दिवस झाले, म्हणजे याचा अर्थ एकूण सरासरी, एकूण पाऊस, लक्षात घ्या. एकूण पाऊस, आता एकूण पाऊस कसा असेल तर एकूण सरासरी ही 5.4 झाली आणि 20 दिवसाची झाली, म्हणजे 54 दुनी 108 mm पाऊस पडला या ठिकाणी. हे क्लिअर आहे? फक्त मन लावून लक्ष द्या, प्रश्न कसा सोडवायचा परत लक्षात घ्यायचं. पटलं ना? प्रश्नाचं उत्तर काढणं हे आपलं टार्गेट नाही, परत लक्षात घ्या. हे 5 प्रश्नाच्या माध्यमातून सरासरीमध्ये आपण एंट्री करतो आहे. सरासरी समजून घ्यायची आहे, उदाहरणं डील कसे करायचे आहे, मांडायचं कसं आहे, नेमकं सरासरी काम कसं करते हे आपल्याला समजून घ्यायचं. उदाहरणाचं उत्तर काढणं टार्गेट नाही, लक्षात घ्या. काय म्हणतोय प्रश्न? पहिल्या
एका शहरामध्ये पहिल्या 12 दिवसात सरासरी 6 mm पाऊस पडला. याचा अर्थ पहिल्या 6 दिवसातला पाऊस झाला 12,72 mm. हे क्लिअर आहे सर्वांना. इथं आपण एक दिलाच होता, ठीक आहे ना. 12,72 mm हे कळलं सर्वांना. मग पुढं काय म्हणतोय तो, पुढच्या 8 दिवसामध्ये पाऊस कमी झाला आणि त्यामुळे सरासरी एकूण ही इतकी झाली. सरासरी कशी झाली कमी, पण कशी एकूण. मग एकूण दिवस याचा अर्थ काय, पहिले 12 आणि दुसरे 8 अशी एकूण सरासरी एवढी झाली. म्हणजे एकूण पाऊस जो आहे हा 20 दिवसाचा किती आहे, हे तर क्लिअर आहे. म्हणजे 20 दिवसाचा टोटल पाऊस झाला 108. आणि आपल्याला माहित आहे की पहिल्या 12 दिवसाचा पाऊस किती आहे, 72. म्हणजे याचा अर्थ बघा, म्हणजेच पुढील, हे लक्षात घ्यायचं, पुढील 8 दिवसातील पुढील 8 दिवसातील पाऊस जर आपण काढतो म्हटलं तर 108 मायनस किती 72 म्हणजे किती होणार, पटकन 36 mm. म्हणजे याचा अर्थ हा 36 mm पाऊस कधीचा आहे, पुढच्या 8 दिवसाचा आहे. आणि प्रश्न सुद्धा तोच आहे, तर नंतरच्या 8 दिवसातील पावसाची सरासरी किती. प्रश्नात काय विचारलं, बरोबर जे आपल्याला पाहिजे बघा. पुढचा 8 दिवसाचा पाऊस किती झाला 36 आणि 8 दिवसाची सरासरी काढायची आहे. म्हणजे याचा अर्थ 8 दिवसाची सरासरी बरोबर काय 36/8 म्हणजे उत्तर किती येईल 4.5 mm. हे क्लिअर आहे. म्हणजे 4.5 उत्तर आहेत बघा पहिल्या क्रमांकाला. प्रश्न समजला सर्वांना. चला घेऊन घ्या, त्याला कॅप्चर करा. चला झालं रे सर्वांचं. चला पुढचा प्रश्न घ्या. चौथा आहे ना, चौथा किती आलं उत्तर 5.9. समजून घेऊ पहिल्यांदा, लक्ष द्या. प्रश्न पूर्ण सखोल समजून घ्यायचं, लक्षात घ्या. काय म्हणतो आहे पहा, एका क्रिकेट संघाने पहिल्या 30 षटकांमध्ये सरासरी 4.3 धावा काढल्या. षटक म्हणजे समजतं ना, ओव्हर म्हणतो ना आपण त्याला, ठीक आहे ना. किती बॉलचा एक ओव्हर असते, चला माहिती आहे ना हे. हा ते बदलणार आहे का ते, नाही ते तसंच राहील, ठीक आहे ना. पण एका संघाने पहिल्या 30 षटकांमध्ये सरासरी धावा किती काढल्या 4.3. जिंकण्यासाठी एकूण 247 धावांची गरज आहे, आलं लक्षात. तर उरलेल्या 20 षटकांमध्ये धावांचा सरासरी वेग किती ठेवावा लागेल. असाच प्रश्न जर टीव्ही पाहताना, लाईव्ह मॅच पाहताना उपस्थित झाला तर आपण डायरेक्ट काढून टाकतो, ठीक आहे ना. म्हणजे तिथं कॅल्क्युलेशन येऊन जातो. मला त्या टीव्हीच्या स्क्रीनवर यायच्या आधी तुम्ही सांगता आता ना हा असा असा खेळला पाहिजे, म्हणजे आपण जिंकतो. आपलं कॅल्क्युलेशन पहिलेच चालून जातं, ठीक आहे ना. बरं चुकत नसते ते, कारण तिथं पूर्ण तनमन धनानं लक्ष असताना, लक्षात घ्या, ठीक आहेत ना. कारण त्या दिवशी जर समजून घ्या इंडिया हारला तर जेवणही करायचं नाही कदाचित, कारण एवढं आपण लोड घेतो त्या दिवशी, ठीक आहेत ना. मग इथं ते लोड आलं पाहिजे, लक्षात घ्या. काय म्हटलं, एका क्रिकेट संघाने पहिल्या 30 षटकांमध्ये किती धावा काढल्या, लक्ष द्या फक्त आता, ठीक आहेत ना. म्हणून पहिल्या 30 षटकातील धावा डायरेक्ट घेतोय, किती आहे 4.3 गुणिला किती 30. का बरं असं म्हणलं, का बरं मांडलं डायरेक्ट, कारण 4.3 ही सरासरी धावसंख्या आहे आणि ओव्हर किती आहे 30. म्हणजे एकूण धावा किती होणार इथे 3 त्रिक 9 3 चौक 12 129 धावा या ठिकाणी झालेल्या आहे पहिल्या 30 षटकांमध्ये. समजलं ना, जे की एकदम सोपं आहे, लक्षात घ्या. तो काय म्हणतो बघा पुढे, जिंकण्यासाठी एकूण किती धावा पाहिजे, यस लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आवश्यक धावा किती आहे, आवश्यक धावा आहे 247. त्यापैकी किती काढल्या, समजलं ना. म्हणजे याचा अर्थ उर्वरित धावसंख्या 247 आपल्याला पाहिजे होत्या. त्यापैकी तुम्ही 129 धावा काढलेल्या आहे, बरोबर आहे. म्हणजे किती पाहिजे 118 धावा पाहिजे हव्यात. या 118 धावा पाहिजे. वर शिल्लक किती आहे षटक 20, लक्षात घ्या. शिल्लक किंवा बाकी शिल्लक षटक किती आहे 20. म्हणजे याचा अर्थ 20 षटकांची सरासरी, म्हणजे याचा अर्थ हे 20 षटकांमध्ये आपल्याला 118 धावा काढायचे. म्हणजे 20 षटकांची सरासरी म्हणजेच काय 118/20. क्लिअर आहे. बे 10 बे 55 बे 9 म्हणजे याचा अर्थ 5.9 हे आपली सरासरी धावसंख्या असली पाहिजे पुढच्या 20 ओव्हर मधली. तेव्हा कुठे आपण रन कंप्लीट करू. आपले प्रश्न समजला सर्वांना मागे, क्लिअर आहेत ना, क्लिअर आहे सर्वांचं. चला घ्या लिहून.
चला झालं सर्वांचं प्रश्न क्लिअर आहेत का? चलो नेक्स्ट क्वेश्चन 7. चला बघा काय म्हटलं 7 आहे ना? 7 आहे नाही 7 नाही रे, हो 7 पुढचा बघा काय म्हणतोय 7 नंबरचा. 9 संख्यांची सरासरी 15 आहेत. लक्षात घ्या 9 संख्यांची सरासरी किती आहे? बघा ह्याला थोडं ना वेगळ्या पद्धतीने सांगतोय कारण असे प्रश्न भरपूरदा येतात. याला डील कसं करायचं आहे. त्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? 12. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी आणि त्यातील 6वी संख्या कुठली असं म्हटलंय. बघा याच्यामध्ये फार लिहित बसू नका. असा जर प्रश्न आला तर लिहित बसायचं नाही. हा पहिला आहे म्हणून थोडासा सविस्तर घेतोय. संख्या किती आहे? 9. लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 संख्या आहे. संख्या 9 आहे अशा त्या क्रमवार आहे. डझंट मॅटर कशा आहे ते माहीत नाही पण संख्या 9 आहे. ठीक आहे ना. या 9 संख्यांची सरासरी लक्ष द्या बरं सगळ्यांनी. या 9 संख्यांची सरासरी 15 आहे म्हणजे याची टोटल 135 ही 9 संख्यांची येणार. हे कळलं का? बोला. म्हणजे वाक्यरचना मांडली तरी जमते पण प्रश्न समजला पाहिजे, व्हिज्युअलाइज झाला पाहिजे. ठीक आहे ना. आपण व्हिज्युअलाइजवर एकदा बोललोच आहे त्याच्यावर. पहिले प्रश्न उभा करा, डोळ्यासमोर उभा करा कसा सुटतो आहे. वाक्य मांडलं तरी चालते, मुळात मांडायची गरज नाही. पण या टाईपचा बराचसा पाठ हा सरळ सेवेला, पोलीस भरतीला किंवा कुठल्या परीक्षेला रेग्युलर येतो. बऱ्याचदा ठरलेला प्रश्न असतो असा. ठीक आहे ना. मग अशा प्रश्नाच्या संदर्भात टप्पे कसे सेट करायचे. तर पहिला एकूण घटकांची बेरीज म्हणजे 135 बरोबर आहे. सर्व ॲक्च्युअल पार्ट जो आहे तो मांडला म्हणजे ॲक्च्युअल बेरीज किती आहे त्या सगळ्यांची 135 आहे. बरोबर. पुढं काय म्हटलं बघा त्याने. तो म्हणतो आहे त्यापैकी लक्ष द्या बरं, त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? पहिल्या 5 संख्या 1 2 3 4 5 म्हणजे पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? 12 म्हणजे 12 5 60 ही झाली त्याची टोटल. हे समजलं का? बोला 12 5 60 ही टोटल झाली ना. आणि पुढे म्हटलो आहे त्यातील शेवटच्या 3 संख्यांची सरासरी किती आहे? 20. 1 2 3 म्हणजे या 20 संख्यांची सरासरी किती आहे? सॉरी 3 संख्यांची सरासरी आहे 20 म्हणजे याची टोटल किती झाली? 60. मला सांगा आपली खऱ्या अर्थाने जी टोटल आहे ती किती आहे? आणि ही 60 आणि ही 60 किती झाली? मला सांगा आपली खरी टोटल किती आहे? आणि संख्या किती उरली? एकच. अर्थातच 135 मायनस हे 120 म्हणजे वरचे उरले 15. हे उरलेले 15 म्हणजेच या ठिकाणची 6वी संख्या आहे. हे क्लिअर आहे सर्वांना. आता हा प्रश्न यासाठी मांडला फक्त येतं ना सविस्तर थोडं समजून घ्या. लक्षात घ्या सविस्तर सांगतोय. ठीक आहे ना. कदाचित असाच प्रश्न याला तर सोडवला आपण. 1 2 3 4 5 संख्या किती आहे? 9. तो म्हणेल पहिल्या 5 संख्यांची सरासरी उदाहरणार्थ बरं हा नाही पहिल्या 5 संख्यांची सरासरी उदाहरणार्थ दिली असेल x. तो म्हणेल शेवटच्या 5 संख्यांची सरासरी उदाहरणार्थ y. असाही प्रश्न येतो. इथं संख्या आहे 9च पण इकडनं 5 आणि तिकडनं 5 10 भरत आहेत म्हणजे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. ओव्हरलॅपिंग समजलं ना. जेव्हा प्रश्न ओव्हरलॅपिंगचा असतो या टाईपमध्ये अशा प्रश्नामध्ये तो 1 to 9 कुठलाही अंक कुठलीही संख्या विचारेल त्याचं उत्तर 1 काढायचं. लक्षात घ्या कसं काढायचं पुन्हा लक्षात घ्यायचं. टोटल बेरीज समजून घ्या 135 आली उदाहरणार्थ. ओव्हरलॅपिंगमध्ये समजून घ्या 5 संख्यांची सरासरी एवढी दिली असतील x, तिकडनं 5 संख्यांची सरासरी दिली असेल y. ह्या दोघांची बेरीज ओव्हरलॅपिंग केल्यामुळे जास्त येईल ना. या दोघांच्या बेरजेतून ॲक्च्युअल बेरीज मायनस करायची. जे उत्तर असेल ते तुमचं ओव्हरलॅपिंगचं असेल. समजलं ना. कळताय सर्वांना. नुसतं ओव्हरलॅपिंगचंच नाही तर अशा प्रश्नामध्ये मी वाचन करतो प्रश्नांचं. यामध्ये पहिल्या 5 संख्यांची सरासरी ही आहे किंवा x आहे किंवा शेवटच्या 5 संख्यांची सरासरी y आहे. तो म्हणेल पहिली काढा, दुसरी काढा, तिसरी काढा, चौथी काढा, 5वी काढा, 6वी काढा, 7वी काढा, 9वी काढा. यांना काही विचारलं तर प्रश्नाचं उत्तर असंच येणार. समजलं. ओव्हरलॅपिंगची बेरीज म्हणजे दोघांची बेरीज त्यामधून ॲक्च्युअल बेरीज मायनस करा. जो काही फरक येईल हा कुठलाही प्रश्न विचारू द्या अशा संदर्भात त्याचं उत्तर तेच असेल. क्लिअर आहे का? प्रश्न समजला सर्वांना. चालेल. याला सोडून घ्या, लिहून घ्या आणि पुढे चला. चला समजलं का इथपर्यंत. चला पुढचा घ्या. मागे क्लिअर आहे रे. चलो नेक्स्ट क्वेश्चन 9 नंबर. चला काय म्हटलं बघा. 9 एका मोटारीने पहिल्या 4 तासात अनुक्रमे 37 किलोमीटर, 24 किलोमीटर आणि 42 किलोमीटर आणि 33 किलोमीटर असा प्रवास केला. तो म्हणतोय 5व्या तासामध्ये किती अंतर कापले तर तिचा सरासरी 35 होणार. उदाहरण तयार करा. सरासरीचं सूत्र काय? पहिल्या तासामध्ये किती कापलं? 37. दुसऱ्या तासामध्ये किती कापलं?
24 तिसऱ्यामध्ये, 42 चौथ्यामध्ये, आणि तोच म्हणतोय 5व्या तासामध्ये किती अंतर कापावं, 5व्या तासामध्ये x कापावं. म्हणजे एकूण तास झाले 5 आणि सरासरी वेग झाला तुमचा 35. याला सोडवावं लागेल आपल्याला, बरोबर ना? आलं का लक्षात? सगळ्यांची बेरीज किती येणार? 136 प्लस x आणि 35 गुणिले 5 175. आता x इज इक्वल टू 175 मायनस 136 किती येणार? 39 हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे एवढा स्पीड आपला किंवा वेग असला पाहिजे, किलोमीटर असला पाहिजे. समजलं सर्वांना? मागे क्लिअर आहे रे? चला, हे 5 प्रश्न आपली होती या ठिकाणी, जी पहिल्यांदा आपण घेतली. याच्यानंतर याच्या माध्यमातून पुढची प्रश्न आपल्याला सोडवायचे असेल. सर्वांना 5ही समजली? चला पुढचे प्रश्न घेऊयात आपण.